भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालं. 207 जागा मिळाल्या. बंगालच्या आधी बिहारमध्ये यश मिळालं, दिल्लीमध्ये यश मिळालं, हरियाणामध्ये यश मिळालं. म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये यश प्राप्त होत आहे. विरोधकांचा मोठ्या प्रमाणावर पराभव होत आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या यशामागे मुख्य जी त्रिसूत्री आहे, त्या त्रिसूत्रीमध्ये पहिलं सूत्र आहे एक देश. एक देश याचा अर्थ असा आहे की देशामध्ये जे वेगवेगळे भूप्रदेश आहेत, या भूप्रदेशांना ज्या स्वायत्ता दिलेल्या आहेत, या स्वायत्ता कुठंतरी नष्ट करणं ही एक देश या संकल्पनेमागची भूमिका आहे. जसं काश्मीरचं 370 कलम रद्द केलं गेलं, त्याच्यानंतर आता नंबर आहे 371 कलमाचा. किंवा संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची कल्पना असो, CAची कल्पना असो, म्हणजे संपूर्ण भारत जो आहे तो एका सूत्रामध्ये बांधणं, कोणत्याही प्रकारचे विशेषाधिकार न देणं. दुसरी संकल्पना एक संस्कृती. एक संस्कृती याचा अर्थ भारतीय जनता पक्ष किंवा RSSचं जे हिंदुत्व आहे, या RSSच्या हिंदुत्वाचा, विशेषतः उत्तर भारतामधलं जे हिंदुत्व आहे, हे हिंदुत्वाचं वर्चस्व भारतातल्या दक्षिण भारतीय असतील, ईशान्य भारतीय असतील, या कल्चरवर वर्चस्व निर्माण करणं. म्हणजे भारतामधली जी सांस्कृतिक बहुविविधता आहे, या सांस्कृतिक बहुविविधतेच्या जागेवर सांस्कृतिक एकसूत्रीकरण करणं आणि प्रादेशिकता जी आहे ती प्रादेशिकता नष्ट करणं. आणि तिसरं सूत्र आहे ते म्हणजे एक शासन. एक शासन याचा अर्थ विरोधक नसलेलं शासन. म्हणजे भारतातल्या सर्व प्रांतामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचं शासन, विरोधक मुक्त किंवा विरोधक नसलेलं शासन. म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये एक प्रकारचं प्रभुत्वशाली वर्चस्व जे आहे ते प्रभुत्वशाली वर्चस्व निर्माण करणं. तर बंगालच्या निवडणुकीमधून या भाजपचं एक शासन, एक संस्कृती आणि एक राष्ट्र ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेला बळ जे आहे ते बळ मिळालेलं दिसून येते.